ह्या यात्रेमध्ये आज महापालिकेचे इलेक्शन लागलेले आहे. लागल्यामुळं माझ्या सर्व मानकऱ्यांना मी सगळ्या मास्तर एक विनंती आहे, ह्या यात्रेमध्ये सर्वांनी यावं, सीतारामाच्या चरणी प्रार्थना करावं, त्याचं नामस्मरण करावं. पण या यात्रेमध्ये येताना उमेदवार राहू दे किंवा नंदीजोर राहू दे, कोणीही कुठल्या पक्षाचा बिल्ला लावून घेऊन यायचं नाही. तुम्ही यायचं, अवश्य सगळे यायचं, सीतारामाच्या यात्रेला या, त्याचा आपण नामस्मरण जत्रा करू, पण कुठल्याही पक्षाचा बिल्ला लावून कोणीही येऊ नका. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या यात्रेमध्ये सर्वांनी विनंती आहे, कोणीही राजकारणाचा चर्चा करू नका. फक्त एवढंच विनंती, सगळ्यांनी सिद्धारामाचं नामस्मरण करा. चर्चेमध्ये वादविवाद होतो, चर्चेमध्ये त्याचं परिणाम वेगळं होतं. म्हणून माझ्या सगळं मंदिर सर्व मानकऱ्यांना विनंती आहे, आपण 11 तारखेला जेव्हा पाठी उभा करतो तेव्हा सगळ्यांना सांगा, आपण सर्वांनी यात्रेला अवश्य सगळ्यांनी यावं. यात्रा सीतारामाची, इथं कोणालाही बंदी नाही. पण येताना आपला राजकारणाचा विषय बाजूला ठेवून आपण इथं सगळ्यांनी यावे, अशी माझी सगळ्या भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे. आपण याचं कोणी वाईट वाटून घेऊ नये. का म्हणजे यात्रा आहे, यात्रेमध्ये आपलं राजकारण नको. बाकी तुम्ही यात्रेच्या बाहेर तुम्ही काय करता, आणि आपण जे गंभीरवर ड्रेस घालतो त्याचं पावित्र्य ठेवा, हे पावित्र्य महत्त्व आहे. उद्या तुम्ही जर त्या पवित्र ड्रेसवर तुम्ही जर ते घालणार, त्या लोकांचं बघायचं दृष्टी कोण वेगळं होतं आहे. ते पहा, हे मी जत्रा करले तर राजकारण करले, ही गोष्ट होत आहे. म्हणून माझ्या सगळ्यांना अजून एकदा कळकळीची विनंती आहे, सर्व उमेदवार राहू दे, नंदीजोर राहू दे किंवा भक्तगण राहू दे, सर्वांनी सीतारामाच्या यात्रेला असंख्य संख्येने आपण येऊन आपण सर्वांनी ही यात्रा पुण्या गोविंदाने आनंदाने पार करू, एवढीच माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे.